मंचावर उपस्थित प्रभू महिमा या हृदय प्रकाशन सोहळ्याला उपस्थित आमचे वरिष्ठ नेते, सहकारी, माजी खासदार, माजी मंत्री, माजी आमदार गजानन कीर्तीकरजी, या विभागातील लोकप्रिय आमदार आमचे मित्र पराग अडवणीजी, आमच्या माजी महापौर सन्माननीय निर्मलाताई प्रभावळकरजी, राजू राऊळजी, अरविंद प्रभूजी, लीना प्रभूजी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, प्रश्न हा आहे की आपण सगळं नाटक पाहिलं आहे. माझ्या समोरची समस्या ही आहे की माझ्या अगोदर प्रभूजींबरोबर ज्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं, या सगळ्या मंडळींनी आपला अनुभव कथन या ठिकाणी केला आहे. आणि मग त्यानंतर मला बोलायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा समोर मला बसलेल्या प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुद्धा दिसते की कधी हे संपतंय आणि कधी आम्ही जातोय. आणि मला याचीही कल्पना आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका अतिशय जवळ आलेल्या आहेत. मी दरवेळेला याचा उल्लेख करतो, पुन्हा एकदा करतो की जो नेता आणि जो पक्ष जास्त वेळ भाषण करतो त्याची मतं कमी होण्याचा धोका जास्ती असतो. मी सर्वात प्रथम तर रमेश प्रभू यांना त्यांच्या पुण्यस्मृती आदरांजली वाहतो. एका अतिशय उत्तम अशा कार्यक्रमाचं नियोजन लीनाताई तुम्ही आणि अरविंद तुम्ही केलं, त्याबद्दल मी माझ्या वतीने आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने खूप खूप अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद व्यक्त करतो. एक संधी मला सुद्धा मिळाली की ह्या पुस्तकामध्ये माझं मत तुम्ही मांडायची संधी दिली. तुम्ही त्यात लेख लिहिलाय, तुम्ही सगळे वाचाल, त्यामध्ये सगळ्या गोष्टींबरोबर हेही वाचाल. डॉक्टर रमेश प्रभू यांच्या नावातच महिमा आहे, कारण ज्याचं नावच प्रभू आहे त्याच्याकडे महिमा असेलच. जो पेशाने वकील आहे तो दुसऱ्याला मदत करण्यासाठी उभा आहे, तो दुसऱ्याला सेवा देण्यासाठी काम करतोय, त्याचं महात्म्य असेलच. रमेश प्रभू यांची संपूर्ण कारकीर्द बघितली तर असं काही नव्हतं. कुठल्या तरी नेत्याच्या पोटी जन्म घेतला म्हणून नेता झाला, कुठल्या तरी घराण्याचा भाग आहे, कुटुंबाचा भाग आहे म्हणून राजकारणामध्ये आला आणि मग तिथून पद मिळाली. त्यांचं संपूर्ण आयुष्य बघितलं तर हेही जाणवत नाही की कोणाची तरी बॅग उचलली, कोणाच्या तरी चपला उचललाय, कोणाची तरी चाटुगिरी केली आणि मग काहीतरी पद मिळाली आहे. रमेश प्रभू यांचं संपूर्ण सामाजिक आणि राजकीय आयुष्य बघितलं की त्यामध्ये ठळकपणे दिसतं ते म्हणजे सेवा हे साधन मानून सेवा करत करत लोकांचा प्रतिनिधी बनणं, या मार्गाचे अध्वर्यू नेतृत्व म्हणजे रमेश प्रभू आहे. कदाचित त्यांच्या मनात कल्पना नसेलही सुरुवातीच्या काळात की मला महापौर बनायचं आहे, नगरसेवक बनायचं आहे, आमदार बनायचं आहे, अजून काही बनायचं आहे. जीवनाचा जो प्रवाह आला त्या प्रवाहामध्ये मी सेवक म्हणून जसे वारकरी तसे आम्ही सेवेकरी, त्या विठ्ठलाच्या चरणाकडे अनवाणी का होईना प्राप्त परिस्थितीमध्ये, प्रतिकूल वातावरणामध्ये मी चालणार, मी तिथे जाणार, मी ती ध्वजा पाहणार. हा जसा वारकऱ्याचा धर्म, तसं माझ्यासाठी बाळासाहेब ठाकरे माझे गुरु आणि हिंदुत्वाचा झेंडा हा ध्वज बघताना मी सेवेकरी म्हणून, कार्यकर्ता म्हणून चालणार आणि त्या प्रवाहात जे मिळेल ते घेत जाईन, नाही मिळालं तरी दुःख नाही. आजकालच्या राजकारणासारखं नाही की नियोजन, योजना, एजन्सीज, सोशल मीडिया, ॲडवायझर्स, नाही हो. काम करत राहायचं. आणि मग ते काम करण्यामधल्या गोष्टी ज्या या पुस्तकामध्ये तुम्ही वाचाल, मग खरं तर पार्लेकरांना मी सांगायची गरजच नाही आहे. बऱ्याच लोकांना या ठिकाणी माहिती आहे, प्रत्यक्ष तुम्ही साक्षीदार असाल. सावरकरांचा मी भक्त आहे तर त्यांचं तैलचित्र लागलं पाहिजे यासाठी सर्व सार्वजनिक उपक्रम करणारे आमचे रमेश प्रभू. मुंबईतल्या सगळ्या गरजू रुग्णांना
वाजवी दरामध्ये योग्य पद्धतीचं निदान व्हावं म्हणून स्वतः रस्त्यावर, गल्लीत, चाळींमध्ये, झोपडपट्ट्यात, गावात सुद्धा जाऊन मेडिकल कॅम्प करणारा कार्यकर्ता म्हणजे रमेश प्रभू. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांना, माझ्या गरीब माणसाला अतिरिक्त कर त्याच्या डोक्यावर पडतोय, त्या कराचं निदान करण्यासाठी निर्मलाताई सभागृहात आवाज उठवणारा जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणजे रमेश प्रभू. आपल्या लक्षात असेल की सन्माननीय सुनील गावस्कर यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांच्यासाठी सभागृहात ठरावाचं आणि ठरावावर भाषण करून गावस्करांच्या बद्दलचा उल्लेख करून त्यांचा सन्मानाची भूमिका घेणारा नगरसेवक, लोकप्रतिनिधी म्हणजे रमेश प्रभू. आपल्या लक्षात अशा बऱ्याच गोष्टी समोर येतील की ज्यामध्ये उद्यान बगीचा बनवण्यासाठी संघर्ष करणारा माणूस रमेश प्रभू, आणि आज जिथे अरविंद तुम्ही बसताय त्या संकुलाच्या इथे त्याचा उल्लेख आहे की त्या ठिकाणी असलेल्या काही जनावरं, काही शँटीज, काही झोपड्या, काही अनधिकृत बांधकाम नाही हो, कोणाच्या लक्षात आलं नव्हतं इथे काहीतरी संकुल उभं राहील. या ठिकाणी असलेल्या अव्यवस्थेमध्ये लोकांसाठी काहीतरी बनेल हे कोणी कल्पना नाही करू शकत. ती कल्पना पूर्ण करण्याची ताकद म्हणजे रमेश प्रभू. आणि केवळ तेवढंच नाही, म्हणजे आजकाल राजकारण्यांच्या बद्दलचा अविश्वास हेच जणू काही त्याची गुणवत्ता आहे. यामध्ये मोकळ्या जागा मोकळ्या केल्यानंतर सुद्धा त्यावर स्वतःचं काहीतरी बांधायचं असं नाही. सामाजिक उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, क्रीडा उपक्रम यासाठी मी बांधेन असा उदात्त विचार करून प्रचंड परिश्रम करण्याची ताकद असलेला माणूस म्हणजे रमेश प्रभू. बरं, हे सगळं करताना सावरकर केंद्र असेल, प्रबोधनकार ठाकरेंच्या नावाने असलेलं क्रीडा संकुल असेल, उद्यानांची निर्मिती असेल, बगीचांची असेल, रस्त्यांची असेल, सुंदर मुंबईची असेल, पोलिओ मुक्त मुंबईची असेल, यात स्वतःचा गवगवा स्वतःने नाही केला, नाही तर आजकाल ट्रम्पेट वाजवायचा आणि मगच असं होतं. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की ते आज हयातीत नाही, त्यानंतर सुद्धा रमेश प्रभूंच्या नावावर नाटक निघतं. मला सगळ्यांचा सन्मान ठेवून म्हणायचं आहे, सांगावं असं किती महापौरांच्या नावावर नाटक निघालंय, म्हणजे माझी महापौरांच्या नावावर. त्या सगळ्यांचा सन्मान ठेवून मी म्हणतोय की ही जी आग आहे ना, होय लीनाताई आणि अरविंद हे मुलं म्हणून यांच्या मनात राहील, पण काय कारण आहे की तुम्ही आम्ही सगळे इकडे आहोत. तर ही जी आग, जी धगधगणारी आग आहे की ही माझी मंडळी आहेत, ही माझी मुंबई आहे. मला वाटतं आज त्यांना ज्यावेळेला अभिवादन आपण करतोय त्यावेळेला ही ताकद, ही धगधग ही महत्वाची आहे आणि त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता इथे उभा आहे. पराग घरच्या एका अडचणीमुळे गेला, पण त्याने उल्लेख केला, तुम्ही उल्लेख केला, निर्मलाताई आणि आमच्या कीर्तिकर साहेबांनी उल्लेख केला, पण मला एक गोष्टीचा थोडा आवश्यक उल्लेख थोडा माझ्या फायद्याचा म्हणून करायचा आहे. तुम्ही पारला 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 सगळे म्हणालात, गोष्ट खरी आहे, पण खरं तर ज्या सभेने आणि ज्या निवडणुकीने ज्याचं वर्णन तुम्ही सगळ्यांनी केलं, ती निवडणूक आणि त्या निवडणुकीचा भाग आणि जिथे झालेली सभा खारदांड्याची शंकर मंदिराजवळची, ती माझ्या मतदारसंघाचा भाग आहे. तो म्हणजे आताचा वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ. त्यावेळेला तो पार्ला सांताक्रूजचा भाग होता. खार दांडा जो आहे ना, तो खार दांडा माझ्या मतदारसंघाचा भाग आज. आणि त्यामुळे त्यांच्या पुण्यस्मृती जागृत करणं आणि जिथून ही आग धगधगली, चिंगारीचं रूपांतर ज्वालेत झालं, तो भाग हा खार दांड्याचा. आणि काय भाषण बाळासाहेबांनी केलंय. खरं तर मागे बघितलं तर लक्षात असं येतं, अहो म्हणजे मी त्याची तुलना करतच नाही, करूच शकत नाही, पण मुद्दा म्हणून सांगतोय फक्त माहितीसाठी. एका वकिलाची आता मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांसाठी सनद काढली
न्यायालयावर दोषारोपण केलं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर जो होल्ला उठला, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ठीक आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आम्ही आहोत, लोकशाहीचा तो आधार आहे, संविधानाचा गाभा आहे. अरे पण बाबा, बोललास कशाला न्यायालयाच्या विरोधात? तू बोललास न्यायालयाच्या विरोधात म्हणून कोणीतरी तक्रार केली. आता ते बरोबर की चुका मुद्दा नाही, पण एका माणसाचा, एका व्यक्तीचा, एका नेत्याचा, एका पक्षप्रमुखाचा थोडा नाही, 6 वर्ष मी चुकत नसेल तर मतदानाचा अधिकार काढून घेतलात. मतदानाचा. आज जी मंडळी मतदान केंद्र, मतदार यादी, मतदार यंत्र याच्यावर बोलतायत ना, खोटा प्रचार करतायत, त्यांनी आत्मचिंतन करावं. अहो, ज्या व्यक्तीने भाषण केलं, बरं केलं काय? एक त्याची पार्श्वभूमी होती एकाचा झालेला लंडन मधला मृत्यू, हिंदुस्थानातल्या घटना, शहाबानो केसमध्ये न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने मांडलेली भूमिका, त्याच्या विरोधात जाऊन काहींनी राजकीय भूमिकेसाठी पार्लमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धुळीस टाकला, बाजूला टाकला, तुष्टीकरण केलं, शहाबानोचा निर्णय बदलला. आणि म्हणून आम्हाला आता उभं राहावं लागेल तुष्टीकरणाच्या विरोधात. मतांसाठी लांगुल चालन, आणि तेही एका धर्माचं, एका विशिष्ट धर्माचं, हे मान्य नाही. काय चूक आहे? काही चूक असण्याचं कारण नाही. आणि मग जो आम्हाला या ठिकाणी मतं मागायचे आहेत, बाळासाहेबांनी म्हटलं हिंदुत्वासाठी मतं द्या, हिंदुत्व टिकवण्यासाठी मतं द्या, रमेश प्रभू यांना विजयी करा. जो हिंदुत्वाच्या विरोधात उभा राहील त्याला चप्पल दाखवा. माझं विधान नाही, बाळासाहेबांचं विधान. आता कोणाला कोणी चप्पल दाखवावी प्रश्न आहे. साहेबांच्या विचाराने कोण चाललंय की नाही चाललंय, आत्मचिंतनाचा भाग आहे. आणि मग या विषयावर त्याची खरी भूमिका पुढची आहे की रमेश प्रभूजी यांनी मांडलेली भूमिका सुद्धा, मी उमेदवार आहे पण मी हिंदुत्वाचा पुरस्कर्ता नाही असं म्हटलं नाही. बाळासाहेबांनी भूमिका मांडली, मी चुकत नसेल तर, की होय मी बोललोय पण मी उमेदवार नाही, बोलायचा माझा अधिकार आहे. कोणीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही, आपल्या विचारधाराशी तडजोड केली नाही. खारदांड्याच्या शंकर मंदिराजवळच्या माझ्या त्या ठिकाणची झालेली सभा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजली. हो, कोणी माफी नाही मागितली. आजकाल आम्ही पाहतोय मुख्यमंत्रीपदाची खुर्ची समोर आल्यावर विचारधारा गेली बासनात गुंडाळून. रोज नवीन युटर्न आहेत, कधी आमच्या बरोबर, मग तिथून काँग्रेस बरोबर, मग कधी शरद पवारांबरोबर, आता मनसे बरोबर. काय चाललंय ते चाललंय. पण या सगळ्यात रमेश प्रभूजी ताठ मानेने उभे राहिले आणि बाळासाहेब ठाकरे यांची तर भूमिका जगानेच डोक्यावर घेतली. आणि त्यातनं हा हिंदुत्वाचा विषय अधिक स्पष्ट झाला. श्रेय आमच्या रमेश प्रभूंचं आहे, बाळासाहेबांचं आहे. बाळासाहेबांनी वेचलेले जे सगळे, मी हिरेच म्हणेन, याचं कारण म्हणजे खरं तर कीर्तिकर साहेब त्याच्यावर जास्त बोलू शकतात. तुमचा अनुभव, संपर्क आणि प्रेम बाळासाहेबांचं तुम्हाला लाभलं आहे. आक्रमक असतील तर म्हणून वामनराव महाडिक सुद्धा बघितले, जवळ केलेत बाळासाहेबांनी. आणि मध्यमवर्गीयासारखे वाटावेत किंवा मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून सुधीर जोशी, रमेश प्रभूजींसारखे लोक आणि मराठी माणसासाठी लढणारे तुमच्यासारखे लोक, सर्पोद्धार सुद्धा आमचे, हे असे हिरे वेचून बाळासाहेबांनी संघटना उभी केली. त्याच्यावर कोणाला काही पद मिळेल या अपेक्षेने नाही. खरं तर एकदा नगरसेवक, दोनदा नगरसेवक आणि 2-3दा आमदार झाले की फार्म हाऊसेस किती होतात आणि इमारती किती होतात अशी मंडळी आपण पाहिली आहे, पाहतो. प्रभूंचं घर आजही तिथेच आहे. त्याही वेळेला जी जुनी मंडळी आहेत त्यांनाही माहिती असेल की रमेश प्रभूंचं निवासस्थान तेच, तिथेच
त्याच पद्धतीने आहे. सचोटीने जगणारा, प्रामाणिक विचारासाठी तडफडून धावणारा माणूस, ही रमेश प्रभूंची ओळख. आणि म्हणून आज ज्या वेळेला त्यांचा दस्तावेज, मी म्हणेन हे पुस्तक म्हणजे दस्तावेज आहे, पण दस्तावेज करायला ऐवज लागतो, आणि मग तो ऐवज रमेश प्रभूजींच्या नावात आहे, कर्तृत्वात आहे, कामामध्ये आहे. आज आपण अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्यात लीनाताई, हे पुस्तक सर्व ग्रंथालयात गेलं पाहिजे. खरं तर आम्हाला या कामामध्ये तुम्ही सहभागी करून घेताय म्हणून मीच तुमचे धन्यवाद मानतो. ही सगळ्या लायब्ररीमध्ये पाठवण्याची व्यवस्था आम्ही करतो. जो मुद्दा पराग अळवणे यांनी मांडलाय, जो त्यांनी पुरस्कृत केलाय, पुढे नेलाय पालकमंत्री म्हणून, त्या नावाच्या प्रकरणामध्ये पराग अळवणे यांच्याबरोबर 100% नाव लागण्याच्या स्वरूपात मदतनीस सहकारी म्हणून मी उभा राहीन, हेही त्या ठिकाणी सांगतो. पण आज या गोष्टीचाही उल्लेख पराग यांनी भाषणात केला. काय कारण आहे असं, ह्याचंही चिंतन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतं. ते म्हणजे ज्या माणसाने ही संघटना उभी करण्यामध्ये शिलेदार म्हणून काम केलं, ज्या माणसाने आपल्यावरची इलेक्शन निवडणूक वॉइड, शब्द आहे वॉइड, ही करेपर्यंत मागे हटले नाहीत, माझी निवडणूक वाचवावी म्हणून मतांशी प्रतारणा केली नाही, त्या माणसाला, त्या नेत्याला, त्या प्रभूंना नंतर मिळालेली वागणूक अशी का, ते अपक्ष का उभं राहिले याचा उल्लेख या ठिकाणी केला. कोणीतरी आत्मचिंतन करण्याचा विषय आहे की आता बोलता बोलता कीर्तिकरजी म्हणाले, किती 58 वर्ष, किती शिवसेनेत आपण काढले म्हणाला, 57 वर्ष. 57 वर्ष शिवसेनेत काढल्यानंतर आजच्या उभाटा सेनेमध्ये ते नाही, त्याचं चिंतन कोणी करायचं. रमेश प्रभूजींच्या या पुस्तक प्रकाशनाला सुभाष देसाईजी आले असते तर बरं, कारण असेल, मी काय त्याच्यावर आलोचना नाही करत, पण का असं घडावं. मधुकर सरपोतदारजी यांच्या अंत्ययात्रेलाही प्रमुख नेत्यांनी का जाऊ नये, आणि दत्ताजी साळवी यांच्या सुपुत्राला सुद्धा दत्ताजी साळवेंच्या नावाने त्या ठिकाणी वास्तू उभी करण्यामध्ये मदतनीस त्यांनी का होऊ नये, अशा असंख्य प्रश्नाचं चिंतन हे सुद्धा रमेश प्रभूजींच्या आपण त्या ठिकाणी स्मृती जागृत करताना केलं पाहिजे. कारण शेवटी उद्याचा मार्ग हे ठरवणारी तुम्ही मंडळी आहात. उद्याच्या चालणाऱ्या विचारधारेच्या लढाईमध्ये कोणाचं बळ, कोण दुर्बळ, हे ठरवणारी तुम्ही मंडळी आहात. आणि मग रमेश प्रभूजी यांची ज्यावेळेला आठवण करायची, त्यावेळेला विचाराप्रती प्रामाणिक, कर्तव्याप्रती कर्मठ आणि सेवेप्रती पूर्ण समर्पित या विचारांना धरूनच त्यांची आठवण आपण करू शकतो, अशा स्वरूपाची भूमिका माझ्या मनात आली म्हणून मी ती मांडली. लीनाताई, पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. अरविंदजी, तुमचंही अभिनंदन करतो, ज्यांनी हे नाटक या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर उभं केलं. खरं तर ते मी पाहिलं नाही, तुम्ही म्हणालात तसं त्याचा व्हिडिओ मला द्याल. आणि हा मतदारसंघाचा भाग निघाला म्हणून आमच्या निर्मलाताई पराग गेला, या आमच्याच नगरसेविका बांद्र्यातल्या, लग्नानंतर तिकडे गेल्या, मतं आमची होती पार्ल्यात, तिकडे म्हणजे पार्ल्यात. आणि मी जिथे राहतो तोच भाग हा त्यांचा मतदारसंघ होता महानगरपालिकेत. आणि त्यामुळे आजच्या या नाटक मंच ज्यांनी उभा केला त्यांचंही अभिनंदन करतो. आणि तुम्ही सगळे एवढ्या प्रभूजींच्या प्रेमाखातर इथे आलात आणि मी माझं भाषण संपेपर्यंत उठला नाहीत, याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.